सर्वेभ्यः नमः। हेमलता सचिन कोकरे इति मम नाम अस्ति। अस्माभ्यं शिक्षणं BSc LLB विद्यते। एजुक्राफ्ट क्लासेस यूट्यूब चॅनेले सर्वेभ्यः अत्यंत स्वागतम अस्तु। इह अद्य वयं संस्कृत वर्णमालायां वर्गीकरणं शिक्षामि। म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल आज संस्कृत मध्ये आपण काय शिकणार आहोत ते बरोबर वर्णमाला। वर्णमाला हा प्रत्येक भाषेचा आत्मा असतो आणि प्रत्येक भाषेचा आत्मा म्हटल्यावर त्या आत्म्याशिवाय भाषेशिवाय पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अक्षर ओळख होऊ शकत नाही। त्यामुळे मी तुम्हाला या संस्कृत भाषेमधील वर्णमाला हा एक अत्यंत खूप महत्वाचा भाग मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेणार आहे। आणि या संस्कृत वर्णमाला आणि हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये इंटर रिलेशनशिप आहे, म्हणजे ते एकमेकांचा परस्पर संबंध आहे। एक भाषा तुम्हाला जर व्यवस्थित समजली तर तुम्हाला पुढच्या दुसऱ्या दोन भाषा व्यवस्थितच समजणार आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यासाठी संस्कृत हे तुम्हाला वाटत असेल खूप अवघड आहे, पण असं काहीच नाहीये। संस्कृत जेव्हा तुम्हाला संस्कृतातील व्याकरण हे भाग व्यवस्थित समजेल ना तेव्हा तुम्हाला संस्कृत भाषा ही अगदी सरळ आणि साध्या पद्धतीने आचरणात तुम्हाला येईल। तर तुम्हाला ह्या अधिक वेळ न घालवता आपण काय करूया, आज आपण संस्कृत वर्णमालेतील एक अत्यंत सोपा आणि व्यवस्थित तुम्हाला मी चार्ट करून दिलेला आहे की संस्कृत वर्णमालेचे वर्गीकरण कसे करायचे असते ते। त्या पद्धतीने तुम्ही हे वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर खूप व्यवस्थित लक्ष देऊन उच्चारांकडे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला संस्कृत भाषेचे उच्चार आणि तुम्हाला ते जेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण ते वाचायला सुरुवात करणार आहोत तेव्हा त्याचे शब्द घेणार आहोत ते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने उच्चार करता येतील, तुमची स्लिप ऑफ टंग होणार नाही। म्हणजेच आता आपल्याला काय महत्वाचं आहे यामध्ये तर संस्कृत वर्णमालेचे वर्गीकरण। तर वर्गीकरण करताना आता पहिल्यांदा आपण वर्णमाला किंवा वर्गीकरण संस्कृत वर्णमालेचे वर्गीकरण किंवा प्रकार म्हणजे काय, वर्णमाला म्हणजे काय। आता हा एक शब्दशः अर्थ आपण याचा घेऊयात। वर्ण म्हणजे काय, वर्ण म्हणजे एक लहानात लहान अक्षर, प्रत्येक भाषेतली लहानात लहान स्वतंत्र अक्षर म्हणजे स्मॉलेस्ट युनिट ज्या भाषेमध्ये असतात त्यांना वर्ण म्हणतात। आणि त्याच लहानात लहान अक्षरांची माला म्हणजे एक माळ असते, क्रमानुसार सिक्वेन्सली असते, सिक्वेन्स असतो त्या अक्षरांचा क्रम असतो, त्याला माला म्हणतात। आणि वर्णमाला म्हणजे वर्णांची माला, हा त्याचा शब्दशः अर्थ आहे। वर्णमाला म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये इंग्लिश मराठी हिंदी या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला वर्णमाला म्हणजे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। आणि याचा फॉन्ट हा देवनागरी लिपीमध्ये आहे। जशी मराठी ही देवनागरी लिपी आहे ना तशी संस्कृत आणि हिंदी ही पण देवनागरी लिपीमध्ये आपण अभ्यासतो। तर आता आपण देवनागरी लिपी जर तुम्हाला एका भाषेमधील व्यवस्थित आली तर तुम्हाला मराठी आणि हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषांचा अभ्यास एकाच वेळी एकाच पद्धतीने फक्त थोडासाच मायनर डिफरन्स असेल या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून देणार आहे। म्हणजे तुम्हाला प्रत्येक भाषेतील व्याकरण अगदी व्यवस्थितपणे समजेल। आता वर्णमाला म्हणजे काय ते पाहिलं। आता वर्णमालेचे वर्गीकरण करताना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की वर्णमालेमध्ये दोन भाग असतात, स्वर आणि व्यंजने। स्वर म्हणजे अच आणि व्यंजने म्हणजे हल अक्षराणी आणि अच अक्षराणी। हे संस्कृत वर्णमालेमध्ये हे वर्ण किती आहेत, 46 आहेत, 46 वर्ण आणि त्याचे दोन भाग आहेत, स्वर म्हणजेच अच अक्षराणी, त्यालाच अच अक्षराणी म्हणतात, आणि वर्ण व्यंजने हल अक्षराणी। हे हल अक्षराणी ते किती आहेत, 33 आहेत, आणि स्वर किती आहेत, 13 आहेत।
वर्ण स्वर आणि वर्ण व्यंजने, हल अक्षराणी आणि अच अक्षराणी. ह्या पद्धतीने आपण 2 भाग वर्णांचे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या पहिल्या भागाचं वर्गीकरण आपण या पद्धतीने चार्ट मध्ये दाखवलेलं आहे. आता ह्या चार्ट प्रमाणे पहिला जो प्रकार आहे, पहिलं वर्गीकरण म्हणजे ऱ्हस्व स्वर. हा एक स्वराचा पहिला प्रकार आहे. ते भाग पडतात, ह्याचे स्वराचे 3 पद्धतीने भाग पडलेले आहेत. आता त्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त हे 3 पद्धतीने स्वर तुम्हाला मी लिहून दाखवलेले आहेत. इथे ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5 आहेत. ह्रस्व स्वरांमध्ये, ह्रस्व म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ह्रस्व म्हणजे अगदी कमी वेळ लागतो, एकदम स्पष्ट, जास्त ज्याचा उच्चार आपण करत नाही, एकदम हळुवारपणे करतो, त्याला ह्रस्व म्हणतो. आणि ते ह्रस्व स्वर किती आहेत? तर 5 आहेत. ते कोणते आहेत? अ, ई, उ, ऋ, लृ. किती आहेत? 5 आहेत. तसेच दीर्घ स्वर कोणते आहेत? ते आहेत 4. कोणते दीर्घ स्वर आहेत? आ, ई, उ, ऋ. हे 4 स्वर हे दीर्घ स्वर आहेत. आता आ, ई, उ, ऋ. आता हा ऋ जो दिसतोय, दुसरा ऋ आहे, हा पहिला ऋ इथे आहे, ऋ ऋषीचा, आणि ऋ ऋकार वर्ण एक आहे, तो अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला वापरात दिसतो. म्हणजे प्रत्येक मराठी, हिंदीमध्ये सुद्धा ना ह्याचा खूप दुर्मिळ वापर केला जातो. ऋ हा वर्ण शुद्ध संस्कृत मध्ये वापरला जातो. जेव्हा शुद्ध संस्कृत भाषा असते तिथे हा ऋ, दुसरा ऋ वर्ण आहे ना, ऋकार वर्ण, तो वापरला जातो. तसेच इथे दीर्घ म्हणजे माहितीच आहे, थोडा जास्त वेळ आपण लागतो याला. मराठीमध्ये पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत वर्णमालेचे, त्यामध्ये मी तुम्हाला हे दीर्घ स्वर, ह्रस्व स्वर तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर हे दीर्घ स्वर झाले. आणि संयुक्त स्वर. आता संयुक्त म्हटल्यानंतर संयुक्त या शब्दावरूनच तुम्हाला समजेल. संयुक्त म्हणजे 2 स्वर एकत्र, आणि संयुक्त म्हणजे जॉईंट जे ओवेल्स असतात ना, त्याला संयुक्त स्वर म्हणतात. आता संयुक्त स्वर किती आहेत? ए, ऐ, ऐ, ओ, औ. हे 4 संयुक्त स्वर आहेत. आता ऐ उच्चार करताना ऐ असं करायचं नाही, ऐ नुसतं फक्त ऐ म्हणायचं असतं. आता ओ, ऐ, ऐ, ओ, औ हे झाले संयुक्त स्वर. हे किती आहेत? 4 आहेत. हे स्वरांचे प्रकार आहेत, स्वरांचं हे वर्गीकरण आहे. त्याच पद्धतीने आपण इथे वर्ण व्यंजने, दुसरा वर्णांचा प्रकार कोणता आहे? व्यंजने. आता हे व्यंजने आहेत ना, त्यालाच संस्कृतमध्ये हल अक्षराणी म्हणतात. हल अक्षराणी म्हणजेच त्याचा हल म्हणजे हलंत. ही प्रत्येक व्यंजने त्याचा पाय मोडलेला असतो, म्हणजेच त्याला हलंत चिन्ह म्हणतात. आणि ते संस्कृत भाषेमध्ये किती आहे? 33 आहे. आता व्यंजने, हल अक्षराणी 33. म्हणजेच आपण त्यामध्ये किती प्रकार पडलेले आहेत? एक स्पर्श व्यंजन, अंतस्थ व्यंजन आणि उष्म व्यंजन, हे 3 प्रकार आहेत संस्कृत वर्णमालेमध्ये. तसेच व्यंजनामध्ये आता स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन, त्या स्पर्श व्यंजन या शब्दावरूनच तुम्हाला समजेल. स्पर्श म्हणजे आपल्या जीभ आणि दात यांना बोलताना स्पर्श होतो ना, त्याला स्पर्श व्यंजन म्हणतात. आता पहिला वर्ग कोणता आहे? स्पर्श व्यंजनामध्ये 25 स्पर्श व्यंजने आहेत. त्यामध्ये वर्ग केलेले आहेत. 5-5 अक्षरांचा, 5-5 व्यंजनांचा एक गट केलेला आहे. ते गट मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. आता पहिला गट आहे किंवा पहिला वर्ग आहे क ते ङ. हा ङ आहे, त्याला आपण क वर्ग म्हणतात. 1, 2, 3, 4, 5. आता हे 5 क वर्गामध्ये हे अक्षर येतात, ही व्यंजने येतात. तुम्हाला इथे पण दिसते. प्रत्येक व्यंजनाचा हा खाली हलंत चिन्ह दाखवलेला आहे. हे हलंत चिन्ह आहे. आणि कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा व्यंजन असतात ना, ती हलंत चिन्हामध्येच लिहायची असतात. कारण त्यांना स्वतंत्रपणा नसतो, त्यांना स्वरांची गरज असते, म्हणून त्यांना हलंत व्यंजन म्हणतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ते पूर्ण होतात, स्वरांचा आधार लागतो त्यांना, जेव्हा त्यांना ओव्हेल्सचा आधार लागतो किंवा कन्सोनंटला ओव्हेल्सचा
आधार लागतो ना तेव्हा ते काय होतात, अजंत व्यंजने म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी देते, क क म्हणजे अजंत व्यंजन. आता पुढे पहा, हा क वर्ग पाहिला आपण, क ख ग घ ग. आता पुढचा वर्ग काय आहे, च आहे. च वर्ग, च वर्ग मध्ये च वर्ग, च किंवा च वर्ग, च वर्ग. च वर्ग मध्ये 5 हे व्यंजन दिसत आहेत. तर आपण कोणती आहेत ती व्यंजन, च छ ज झ ञ ङ, च छ ज झ ङ. आता पुढचा वर्ग कोणता आहे, ट. ट वर्गामध्ये हे 5 अक्षरे आहेत. ह्या 5 अक्षरांचा मी गटच केलेला आहे, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात राहील. ती 25 म्हणजे 5-5 चा गट, अशा 25 स्पर्श व्यंजने आपल्या बरोबर लक्षात राहतील. ट वर्गामध्ये ट ठ ड ढ न हे ट वर्गातील व्यंजने आहेत. तसेच पुढचा वर्ग आहे त वर्ग. त वर्गामध्ये त थ द ध न हे 5 व्यंजने आहेत. तसंच शेवटचा वर्ग आहे प वर्ग. प वर्ग म्हणजे प फ ब भ म हे स्पर्श व्यंजनांचे वर्ग आहेत. आणि हे 25 व्यंजने आपण या स्पर्श व्यंजनामध्ये घेतली आहेत. आता पुढचा व्यंजनाचा प्रकार आहे तो म्हणजे अंतस्थ व्यंजने. अंतस्थ म्हणजे अंतस्थ या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येईल. ते अंतस्थ य र ल व हे 4 अंतस्थ व्यंजने आहेत. तसंच पुढचा व्यंजनांचा प्रकार आहे ते उष्म व्यंजने. उष्म व्यंजने आहेत 4. आता उष्म व्यंजने म्हणजे कोणती व्यंजने, उष्म म्हणजे जेव्हा आपण बोलताना ती अक्षरे किंवा व्यंजने उच्चार करताना आपल्या तोंडातून वाफ बाहेर पडते, उष्मा निघते, तेव्हा आपण त्याला कोणती व्यंजने म्हणतात, उष्म व्यंजने म्हणतात. आणि ती उष्म व्यंजने कोणती आहेत, श स ह स ह, श श स ह म्हणजे श तोंडातून आपल्या वाफ येते, श स ह. आपण एकदम आधांतरी हवेत ही अक्षरं बोलायची असतात. हवेत म्हणजे त्याला जास्त उच्चार करायचा नाही, म्हणजे ते हलंत आहेत ते समजतात. तुम्ही जर असं लेंदी असा उच्चार करत गेला ना तर ते अजंत समजली जातील. ह्याला आपण हलंतला काय करायचं, एकदम हळूवार, एकदम असं नकळत आपण उच्चार करायचा असतो या व्यंजनांचा. म्हणजे आपण ही उष्म व्यंजने 4 प्रकारची पाहिलेली आहेत. आता तसेच आपण वर्णांमध्ये काय पाहिलेलं आहे, स्वरादी किती आहेत, आणि अह. आता अयोगवाह हे कंसामध्ये मी लिहिलेले आहे. अयोगवाह म्हणजे काय, म्हणजे हे अनुस्वार आणि विसर्ग हे चिन्ह आहेत ना, हे रेषेच्या वरती एक टिंब त्याला अनुस्वार म्हणतात, आणि हे विसर्ग त्याला काय म्हणतात, हे 2 टिंब आहेत एका खाली एक, त्याला विसर्ग म्हणतात. आता हे दोन्ही चिन्ह ना संस्कृत भाषेमध्ये अत्यंत खूप ठिकाणी खूप वेळा वापरली जातात, आणि त्याचे उच्चार व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. स्वतः, अजयः जेव्हा विसर्ग असतात तेव्हा त्याचा ह म्हणून उच्चार पुढे येतो, आणि तो उच्चार ते जर तुम्हाला चिन्ह व्यवस्थित समजली आणि ही वर्णमाला जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर भाषेमध्ये जर तुम्हाला काय अडचण येत असेल तुम्हाला संस्कृत शिकण्यामध्ये, तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जेव्हा तुम्ही कमेंट करताना तेव्हा मला व्यवस्थित समजेल की तुम्हाला कितपत ही पद्धती समजत आहेत किंवा कितपत तुमच्या लक्षात येत आहे. तर ते तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका. क्लासेस या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका.